मानवत तालुक्यात 27 वर्षीय तरुणाचा मृतदेह एका विहिरीत आढळून आल्याची घटना 24 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आलेली आहे. काय आहे घटना, काय आहे प्रकरण, आपण सविस्तर बातमी पाहणार आहोत. त्यापूर्वी आपल्या सर्वांचं हक्काचं सत्यशील ऑफिशियल चॅनल सबस्क्राईब करावं. परभणी तालुक्यातील आर्वी येथील मुंजा उर्फ बाळू कदम हा तरुण मंडप डेकोरेशनचं काम करतो. 19 एप्रिल ते 21 एप्रिल दरम्यान मानवत तालुक्यातील मंगरुळ बुद्रुक येथे मुंजा कदम हा तरुण मंडप डेकोरेशनचं काम करण्यासाठी आला होता. 21 एप्रिल रोजी मंडप डेकोरेशनचं काम आटपून तालुक्यातील भोसा येथे मामाकडे जाऊन येतो असं त्याने सहकाऱ्यांना सांगितलं. पण तो मामाकडे पोहोचला नसल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला. 22 एप्रिल रोजी त्याचा भाऊ गोविंद कदम याच्या माहितीवरून पोलीस ठाण्यात मुंजा उर्फ बाळू कदम हरवल्याची नोंद करण्यात आली. यानंतर पोलिसांकडून आणि नातेवाईकांकडून त्याचा परिसरात शोध सुरू असताना 24 एप्रिल रोजी मंगरुळ बुद्रुक शिवारातील एका शेतामध्ये एक तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती समोर आली. त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता हा मृतदेह मुंजा कदम या तरुणाचा असल्याचे निष्पन्न झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे, नारायण घोरपडे, पोलीस हवालदार राहुल मोरे, दीपक बेंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. बेपत्ता असलेल्या मुंजा उर्फ बाळू कदम याने या विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आलेले आहे. या घटनेनंतर मृतदेह बाहेर काढून मानवत येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास शवविच्छेदन करण्यात आले. भाऊ गोविंद कदम यांच्या माहितीवरून पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार राहुल मोरे हे करत आहेत. मी सत्यशील लबडगे, सत्यशील ऑफिशियल साठी मानवत.